नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला लहान बाळांना म्हणजेच 7 ते 24 महिन्यांच्या बाळांना घरगुती सेरेलॅक कसे बनवायचे ते मी आज येथे तुम्हाला सांगणार आहे। हे सेरेलॅक अगदी घरच्या साहित्यांनी अगदी पौष्टिक असे घरच्या घरीच कसे बनवायचे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। हे सेरेलॅक पचण्यास अगदी हलकं असं आहे, त्यामुळे तुमच्या लहान बाळांना हे सेरेलॅक घरी नक्कीच बनवून द्या व ते कसे खायला घालायचे आहे तेही तुम्हाला मी आज येथे सांगणार आहे। चला तर आपण बघूया रेसिपी। त्यासाठी आपण काय करायचे हे पाहूया। सर्वप्रथम मी येथे 2 कप मखाने घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही मेजरमेंटने घेऊ शकता, तुम्ही 2 कप वाटीही घेऊ शकता। मी येथे 2 कप या मेजरमेंटने मखाने घेतलेले आहेत। सर्वप्रथम मी गॅसवर आधी कढई गरम करत ठेवली होती। त्यानंतर मी येथे 2 कप मखाने भाजायला घेतले आहेत। ज्या वाटीने तुम्ही मेजरमेंट घेता तीच वाटी तुम्ही बाकीचे साहित्य घेण्यासाठी ठेवायचे आहे। हे मखाने अगदी बारीक गॅसवर खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कुठेही वाढवायची नाही, त्याचबरोबर अधूनमधून परतून घ्यायचे आहेत, म्हणजेच मखाने एकसारखे असे भाजले जातात। अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत मखाने तुम्हाला भाजायचे आहेत। याचा कलर चेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यासाठी तुम्हाला मी एक मखाना फोडून दाखवत आहे। कसा कुरकुरीत असा मखाना आपला भाजून होतो आहे ते तुम्ही पाहू शकता। मखाना जर पटकन अशा प्रकारे फुटला म्हणजेच आपले मखाने चांगले कुरकुरीत असे भाजून झालेले आहेत। त्यानंतर हे मखाने लगेच एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर येथे आपण त्याच कपाने 2 कप पोहे घेणार आहोत। ज्या कपाने आपण मखाने घेतले आहे त्याच कपाने आपण येथे पोहे घेतले आहेत। पोहे मी स्वच्छ आधी साफ करून घेतलेले आहेत। जे आपण नाश्त्यासाठी सकाळी कांदे पोहे वापरतो तेच पोहे मी येथे घेतलेले आहेत। हे देखील लो गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर आपण येथे मखान्याचे सेरेलॅक बनवणार आहोत। मखान्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात, जे लहान बाळांच्या विकासासाठी आणि वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत। मखान्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, जे की हाडे मजबूत होतात। भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, भरपूर प्रमाणात फायबर आहे, त्यामुळे पचनक्रिया ही मजबूत होते। आपले कुरकुरीत असे पोहे देखील येथे भाजून होत आहेत, बघू शकता तुम्ही। कलर चेंज होईपर्यंत कुरकुरीत असे पोहे भाजून घ्यायचे आहेत। पोहेही चांगल्या प्रकारे आलटून पलटून भाजून घेत आहे, बघू शकता तुम्ही। पोहे आपले आता चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत। अगदी त्याचा कलरही चेंज झालेला आहे। अशा प्रकारे पोहे तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत। पोहे तुम्ही बघू शकता पटकन तुटत आहेत, म्हणजेच आपले पोहेही चांगले भाजून झालेले आहेत। पोहे आपण काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये। त्याच कढईमध्ये आपण काजू व बदाम भाजून घेणार आहोत। मी येथे काजू आणि बदामचे प्रमाण 7 ते 8 काजू व बदाम मी येथे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स घालू शकता। हे देखील तुम्ही लो गॅसवर बदाम काजू देखील भाजून घ्यायचे आहेत। बदाम हे बौद्धिक विकासासाठी खूप फायदेशीर असतात। सर्व साहित्य आपण एका ताटात काढून घेऊ।
काजू देखील आपल्याला बौद्धिक विकासासाठी भरपूर फायदेशीर असतात। काजू आणि बदाममध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। लहान मुलांच्या वाढीसाठी, विकासासाठी, बौद्धिक क्षमतेसाठी काजू बदाम अत्यंत फायदेशीर आहेत। हे देखील आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते 10 मिनिटं थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत। अशा प्रकारे माझे सर्व साहित्य थंड झालेले आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व साहित्य काढून घेत आहे। लगेचच नंतर एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही बारीक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे। पिठीप्रमाणे बारीक करून घ्यायचे आहे। त्यानंतर एका चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचे आहे। तर तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय हे सांगायला विसरू नका। पीठ जरूर चाळून घ्या। तर पहा, इथे आपलं घरगुती असं सॅरॅलॅक आपलं तयार झालेलं आहे। म्हणजेच मखाना सॅरॅलॅक आपलं पौष्टिक असं तयार झालेलं आहे। तुम्ही 7 ते 24 महिन्यांच्या बाळांना खाऊ घालू शकता। हे तयार झालेलं सॅरॅलॅक तुम्ही हवाबंद डब्यात 8 ते 10 दिवस तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता। विकतच्या सॅरॅलॅकपेक्षा घरगुती सॅरॅलॅक अगदी पौष्टिक असं असतं, तुम्ही बनवू शकता। त्यानंतर हे कसं बनवायचं आहे ह्याची रेसिपी तुम्हाला मी सांगत आहे। सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये 2 चमचे सॅरॅलॅकची पावडर टाकायची आहे। त्यानंतर 200 ml म्हणजेच अर्धा ग्लासच्या वरती पाणी घालायचे आहे व अशा प्रकारे चांगले त्याला उकळी आणायची आहे। लो फ्लेमवर चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। आपण लहान मुलांना 7 ते 24 महिन्यापर्यंत आपण लहान मुलांना साखर मीठ देत नाही, पण त्यासाठी तुम्ही येथे थोडंसं वरून तूप घालायचं आहे आणि बाळाला चव येण्यासाठी हे बनवून झाल्यावरती तुम्ही यामध्ये केळं घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही खजूरचं बारीक पेस्ट करून तुम्ही घालू शकता किंवा खजूरची थोडीशी पावडर घालू शकता। त्यामुळे त्याची चव वाढून बाळाला खायला चांगलं लागेल। तुमचं बाळ जर खात नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये केळं नक्कीच टाकून द्या। अशा प्रकारे उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे। मी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे आणि त्याला मध्ये मध्ये चांगल्या प्रकारे चमच्याने ढवळत राहायचं आहे। अगदी पातळसर अशी खीरसारखं तुम्ही हे बनवायचं आहे। हे बाळांना पचायला अगदीच हलकं आहे। ह्याच्यामध्ये सर्व कॅल्शियम आहे। मखाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे लहान मुलांना ह्याच्यामधून भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्व मिळतात। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे जाड पेस्ट आपली तयार झालेली आहे। येथे आपले मखाण्याचं सॅरॅलॅक तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। नक्कीच तुम्ही असं सॅरॅलॅक बनवा घरी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं झालेलं आहे। यामध्ये तुम्ही केळं घालायला विसरू नका। सुरुवातीला मुलं खाणार नाहीत, पण हळूहळू तुम्ही त्याला सवय केल्यावर मुलं खातील। तर नक्कीच तुम्ही बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा। स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।